तर नेक्स्ट प्रॅक्टिकल जे आहे 7 नंबरचं प्रॅक्टिकल जे आहे ते आपण स्टडी करणार आहे. 6 नंबरचं स्टडी केलं, दॅट इज टू टेस्ट डायोड युजिंग मल्टीमीटर. तर मल्टीमीटर यूज करून काय केलं आपण, डायोड जो आहे तो टेस्ट केला. नंतर नेक्स्ट प्रॅक्टिकल जे आहे तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे की टेस्ट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ पी-एन जंक्शन डायोड. तर पी-एन जंक्शन डायोडच्या कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे त्या आपण काय करणार आहे, टेस्ट करणार आहे. तर एम जो आहे तो नोट केलेला आहे की प्लॉट व्ही आय दॅट इज व्होल्ट अँपियर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सिलिकॉन पी-एन जंक्शन डायोड. देन find cut-in voltage of p-n junction diode and also find static and dynamic characteristics in both forward and reverse condition. तर कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे त्या फाइंड आउट करणार आहे आपण. तर कंपोनंट रिक्वायर्ड काय असणार आहे की डायोड आणि रेजिस्टर जे आहे ते कंपोनंट आपण काय करणार आहे सर्किटमध्ये यूज करणार आहे. देन इक्विपमेंट्स जे आहे की डिजिटल मल्टीमीटर, कनेक्टिंग वायर असेल, रेग्युलेटेड पॉवर सप्लाय असेल, तर इक्विपमेंट जे आहे ते नोट केलेले आहेत. ते थेअरी जे आहे एक्सपेरिमेंटच्या याच्यामध्ये नोट करा. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे, कट इन व्होल्टेज जे आहे की फर्स्ट जे आहे काय करणार आहे, कट इन व्होल्टेज मेजर करणार आहे. की आता डायोड टेस्टिंगमध्ये 6 नंबरच्या प्रॅक्टिकलमध्ये आपण काय केलं, डायोड जो आहे तो टेस्ट केला. तर त्याच्यामध्ये टेस्ट करताना काय केलेलं की कट इन व्होल्टेज जे आहे की स्टँडर्ड व्हॅल्यू किती आहे तुमची 0.7 व्होल्ट आहे. प्रॅक्टिकली किती तुम्हाला 0.563 जे आहे प्रॅक्टिकल व्हॅल्यू मिळाली. सेम आता आपण काय करणार आहे की त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी करणार आहे, फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स अँड रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स. तर ॲक्च्युअल सर्किट डायग्राम जी आहे तिथं शेअर केलेली आहे की आपण काय करणार आहे, इनपुट व्होल्टेज जे आहे ते सर्किटला पास करणार आहे. रेजिस्टर कनेक्टेड आहे, हा जो आहे मल्टीमीटर आहे, हा जो आहे डायोड आहे. डायोड मीन्स पी-एन जंक्शन डायोड आहे. पी-एन जंक्शन डायोडचं स्पेसिफिकेशन जे आहे ते इथं मेन्शन केलेलं आहे, दॅट इज 1N4007. तर 1N4007 जो आहे तो पी-एन जंक्शन डायोड आहे. ह्याच्या अक्रॉसचं आपण काय करणार आहे, व्होल्टेज मेजर करणार आहे. तर फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक मध्ये काय करणार आहे, ॲनोड जे आहे तर बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला की तुमचं ॲनोडचं पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट असणार आहे आणि निगेटिव्ह टर्मिनल जे आहे दॅट इज कनेक्टेड टू ग्राउंड और निगेटिव्ह टर्मिनल ऑफ सप्लाय व्होल्टेज. तर सप्लाय व्होल्टेजच्या निगेटिव्ह टर्मिनलला आपण काय करणार आहे, कॅथोड टर्मिनल जे आहे ते कनेक्ट करणार आहे. दॅट इज पी-एन जंक्शन डायोड इन फॉरवर्ड बायस कंडिशन. तर फॉरवर्ड बायस कंडिशन, देन रिव्हर्स बायस कंडिशन मध्ये आपण काय करणार आहे की सप्लाय जो आहे तो सेकंड डायग्राम मध्ये बघा, सप्लायच्या पोलॅरिटी जे आहे त्या चेंज केलेल्या आहे. तर ॲनोडला काय केलेलं आहे, निगेटिव्ह सप्लाय पास केलेला आहे आणि कॅथोडला काय केलेलं आहे, पॉझिटिव्ह सप्लाय पास केलेला आहे. दॅट इज रिव्हर्स बायस कंडिशन. तर प्रॅक्टिकली सेम आपण काय करणार आहे, मल्टीमीटरच्या पोलॅरिटी काय करणार आहे, चेंज करणार आहे. फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक मध्ये काय करणार आहे, ॲनोडला पॉझिटिव्ह करणार आहे आणि कॅथोडला निगेटिव्ह कनेक्ट करणार आहे. देन रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक मध्ये काय करणार आहे, ॲनोडला आपण निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट करणार आहे आणि कॅथोडला काय करणार आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल जे आहे बॅटरीचं दॅट इज मल्टीमीटरचं कनेक्ट करणार आहे. तर ॲक्च्युअल सेटअपमध्ये दाखवते. तर आपण वर्किंग जे आहे प्रोसिजर जे आहे फॉरवर्ड रिव्हर्सची ती तुम्ही नोट डाऊन करा. ऑब्झर्वेशन टेबल जो आहे तो इथं दिलेला आहे. परत ज्या काय रिडिंग येत आहे त्याचा ऑब्झर्वेशन टेबल मी तुम्हाला शेअर करते, तो फक्त तुम्ही या राईटअप मध्ये कम्प्लीट करा. फॉरवर्ड व्होल्टेज आणि फॉरवर्ड करंट काय येते किंवा रिव्हर्स व्होल्टेज आणि रिव्हर्सचे करंट रिडिंग काय येत आहेत त्या तुम्ही इथं नोट डाऊन करा. प्रॅक्टिकल झाल्यावरती याचा टेबल जो आहे तो शेअर करते, या टेबल जो आहे तो कम्प्लीट करा. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे आहे ते मी इथं डायरेक्टली ड्रॉ केलेलं आहे. तुम्ही पण तुमच्या राईटअप मध्ये ग्राफ जो आहे तो ड्रॉ करा. देन प्रिकॉशन्स आणि रिझल्ट मध्ये कट इन व्होल्टेज जे आहे ते तुम्ही नोट करायचं. प्रॅक्टिकली 0.7 जे आहे व्हॅल्यू सांगितलेली आहे, प्रॅक्टिकली किती येते ते नोट करायचं. फॉरवर्ड रेजिस्टन्स किती येतोय, स्टॅटिक आणि डायनामिक त्या व्हॅल्यूज ज्या आहे त्या नोट करायच्या. तर रिझल्ट पर्यंत राईटअप जे आहे ते तुम्ही नोट डाऊन करा. तर प्रॅक्टिकल जे आहे ते प्रॅक्टिकल दाखवते सेटअप मध्ये, फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक अँड रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स. तर याच्यामध्ये एकच मिनिट शेअर, ओके. तर हा जो आहे डायोड कंपोनंट आहे. तर डायोड
कंपोनंट स्क्रीन शेअर केलेली दिसतीये परत आता. हा जो आहे डायोड कंपोनंट आहे. तर डायोड कंपोनंटचे आपण काय करणार आहे, तर फॉरवर्ड अँड रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे त्या स्टडी करणार आहे. तर फॉरवर्ड अँड रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी करताना की डायोडचे 2 टर्मिनल सांगितले. तर हे जे आहे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, रिंग साइड जे आहे सिल्वर कलरची रिंग साइड आहे, दॅट इज निगेटिव्ह टर्मिनल, कॅथोड टर्मिनल, आणि त्याच्या अपोजिट हे जे आहे ॲनोड टर्मिनल. तर हे डायोडचं ॲनोड टर्मिनल आणि हे जे आहे कॅथोड टर्मिनल. तर ॲक्च्युअल वर्किंगमध्ये तर कॅथोड आणि ॲनोड, तर फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स अँड रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक. तर फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक अँड रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिकचं ऑपरेशन जे आहे ते आपण काय थेअरीमध्ये स्टडी केलेलं आहे. एकच मिनिट. तर याच्यामध्ये डायोड जो आहे तो कंपोनंट आपण काय करणार आहे, टेस्ट करणार आहे. तर डायोडचं वर्किंग जे आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे थेअरीमध्ये. फॉरवर्ड बायसिंग असेल किंवा डायोड काय होणार आहे, रिव्हर्स बायसिंग मध्ये ऑपरेट होणार आहे. तर फॉरवर्ड आणि रिव्हर्स बायसिंग मीन्स व्हॉट, की पी जंक्शन एन जंक्शन. पी मध्ये काय की तुमचे निगेटिव्ह आयन्स असणार आहे, एन मध्ये काय असणार आहे, पॉझिटिव्ह आयन्स असणार आहे. तर होल्स आणि इलेक्ट्रॉन्सने आपण काय केलेलं आहे, पीएन जंक्शन डायोड जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. त्याच्या इन बिटवीन हे काय आहे, तुमचं डिप्लेशन रिजन आहे. तर डिप्लेशन रिजन वरती काय इफेक्ट होतो ते आपण काय करतो, पीएन जंक्शन डायोड मध्ये काय करतो तर ऑब्झर्व करतो. तर फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक मध्ये काय होणार आहे, पॉझिटिव्ह आयन्स पॉझिटिव्ह डायरेक्शनला मूव्ह होणार, निगेटिव्ह आयन्स निगेटिव्ह डायरेक्शनला मूव्ह होणार. दॅट टाइम की तुमचं डिप्लेशन रिजन वरती काय इफेक्ट होतो, तर डिप्लेशन रिजनची विड्थ जी आहे ती काय होते, डिक्रीज होते फॉरवर्ड बायसिंग मध्ये. रिव्हर्स बायसिंग मध्ये काय होते की पॉझिटिव्ह आयन्स पॉझिटिव्ह डायरेक्शनला मूव्ह होणार, निगेटिव्ह आयन्स निगेटिव्ह डायरेक्शनला मूव्ह होणार. त्याच्यानुसार डिप्लेशन रिजनची विड्थ काय होणार आहे, तर डिप्लेशन रिजनची विड्थ जी आहे ती इन्क्रीज होते. तर फॉरवर्ड बायसिंग मध्ये काय होते, डिप्लेशन रिजनची विड्थ जी आहे ती डिक्रीज होते, आणि रिव्हर्स बायसिंग मध्ये काय होतं, डिप्लेशन रिजनची विड्थ जी आहे ती काय होते, इन्क्रीज होते. तर इथं ऍक्च्युअल बघा आता इथं हे पी आणि एन आहे. तर डायोडला आपण काय करणार आहे, बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल जे आहे ॲनोडला कनेक्टेड आहे, निगेटिव्ह टर्मिनल जे आहे ते कॅथोडला कनेक्टेड आहे. तर आपण काय केलेलं आहे, कनेक्शन केलेलं आहे ॲनोड आणि कॅथोडचं. तर त्याच्यानुसार काय करणार आहे आता याच्यामध्ये की ऍक्च्युअल वर्किंग बघणार आहे की पी आणि एन वरती काय इफेक्ट होतं. तर इथं सांगितलं तुम्हाला एन मीन्स काय, निगेटिव्ह. तर निगेटिव्ह काय होणार आहे, इथं तुमचं हे निगेटिव्हला कनेक्टेड आहे. निगेटिव्ह आयन्स काय होणार आहे, निगेटिव्ह डायरेक्शनला मूव्ह होत आहे. पॉझिटिव्ह आयन्स काय होत आहेत, पॉझिटिव्ह डायरेक्शनला मूव्ह होत आहेत. तर त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट काय होणार आहे, डिप्लेशन रिजन वरती होणार आहे. तर याच्यामध्ये डिप्लेशन रिजनची विड्थ काय होते, डिक्रीज होते. तर पोलॅरिटी फॉरवर्ड बायसिंग मध्ये कनेक्टेड आहे. तर त्याच्यानुसार पॉझिटिव्ह डायरेक्शनला मूव्ह झालेत, निगेटिव्हला मूव्ह झालेले. त्याच्यानुसार डिप्लेशन रिजनची विड्थ काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे फॉरवर्ड बायसिंग मध्ये. जर आपण हाच डायोड रिव्हर्स बायसिंग मोड मध्ये कनेक्ट केला तर त्याच्यामध्ये डिप्लेशन रिजनची विड्थ काय होते, तर इन्क्रीज होते. तर ऍक्च्युअल सेटअप जे आहे की आपण पीएन जंक्शन डायोडच्या काय करणार आहे, कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे त्या स्टडी करणार आहे. तर इथं हा पीएन जंक्शन डायोड जो आहे तो कनेक्टेड आहे. फॉरवर्ड बायसिंग आणि रिव्हर्स बायसिंग जे आहे ते इथं मेन्शन केलेलं आहे. इथं हा व्होल्ट मीटर आहे, हा करंट मीटर आहे. रिव्हर्स बायसिंग साठी इथं हा व्होल्ट मीटर आहे आणि हा काय करंट मीटर आहे. तर फॉरवर्ड बायसिंग मध्ये आपण करंट मिली अँपियर मध्ये मेजर करणार आहे, रिव्हर्स बायसिंग मध्ये करंट जो आहे मायक्रो अँपियर मध्ये मेजर करणार आहे. तर फर्स्ट आपण काय करणार आहे, फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक जे आहे त्या स्टडी करणार आहे. देन सेकंड जे आहे रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे ते आपण स्टडी करणार आहे. तर फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक मध्ये व्होल्टेज काय की इथं व्होल्टेजसाठी पोलॅरिटी व्हीएफ ने रिप्रेझेंट केली आहे. तर व्होल्टेज साठी हा मल्टीमीटर इंडिकेट केलेला आहे.
तर कनेक्शन मध्ये की काय केलेलं आहे, निगेटिव्ह टर्मिनल जे आहे ते सगळे काय केलेले कॉमन करून इथं निगेटिव्ह पॉइंटला कनेक्टेड आहे. डायोडचं कॅथोड टर्मिनल काय केलेलं आहे इथं कॉमनला कनेक्ट करून निगेटिव्ह टर्मिनल जे आहे ते काय केलेलं आहे कॉमनला कनेक्टेड आहे. दॅट इज इथं बघा सेटअप मध्ये हे ग्राउंडला सगळं कनेक्शन जे आहे ते केलेलं आहे. देन ॲनोड टर्मिनल जे आहे तर ॲनोड जो आहे मीन्स पॉझिटिव्ह टर्मिनल जे आहे ते काय केलेलं आहे इथं डायोडचं हे पॉझिटिव्ह टर्मिनल काय केलेलं आहे इथं पॉझिटिव्हला कनेक्टेड आहे किंवा इथं व्होल्टेज सोर्सच्या पॉझिटिव्हला कनेक्टेड आहे ॲज वेल ॲज करंट सोर्सच्या पॉझिटिव्हला काय केलेलं आहे तर डायोड टर्मिनल जे आहे ते कनेक्ट केलेलं आहे. तर आपण ज्यावेळी ॲक्च्युअली काय करणार आहे तर व्होल्टेज व्हॅरी करणार आहे तर इथं काय करणार आहे फॉरवर्ड व्होल्टेज व्हॅरी करणार आहे. दॅट इज इथं डायरेक्टली मी आता रिडिंग जे आहे त्या शेअर केलेलं आहे की व्होल्टेज आपण काय करणार आहे 0.1 0.2 0.34 या रेंजमध्ये काय करणार आहे व्होल्टेज जे आहे फॉरवर्ड व्होल्टेज व्हॅरी करणार आहे. दॅट टाइम तुमचा करंट जो आहे तो स्लाइटली व्हॅरी होणार आहे की झिरो डायरेक्टली रिडिंग जे आहे त्या मी इथं डिस्प्ले केलेलं आहे त्याच रिडिंग तुम्ही मॅन्युअलमध्ये नोट करा, राईटअपमध्ये नोट करा की आपण व्होल्टेज जे आहे तर इथं हा व्हेरिएबल नॉब आहे. या व्हेरिएबल नॉबने काय व्होल्टेज 0 0.05 0.1 0.15 तर वेगवेगळ्या रेंजमध्ये तुम्हाला जसं सेटअप करायचं असेल ते प्रॅक्टिकली सेट करू शकता. तर इथं ऑब्झर्वेशन टेबलमध्ये आता मी व्हॅल्यूज ज्या आहे त्या व्हॅरी केलेल्या आहेत. तर फॉरवर्ड व्होल्टेज व्हॅरी केल्यानंतर फॉरवर्ड करंट काय मिळतोय ते आपण काय करणार आहे नोट डाऊन करणार आहे. दॅट इज फॉर फॉरवर्ड बायसिंग ऑफ पीएन जंक्शन डायोड. देन रिव्हर्स बायसिंग जे आहे तर रिव्हर्स बायसिंगला सेम इथं कनेक्शन केलेलं आहे, फक्त डायोडच्या पोलॅरिटी ज्या आहे त्या काय केलेल्या आहेत चेंज केलेल्या आहेत. तर डायोडचं निगेटिव्ह टर्मिनल जे आहे ते काय करणार आहे आपण इथं बॅटरी सोर्सच्या किंवा इथं पीएन जंक्शन डायोड जो आहे तो काय करणार आहे तर बॅटरीच्या कॅथोड टर्मिनल जो आहे तो काय करणार आहे इथं कॅथोड जो आहे पॉझिटिव्हला पास करणार आहे आणि ॲनोड जो आहे तो इथं काय केलेला आहे निगेटिव्ह ब्लॅक मीन्स काय की तुमचं निगेटिव्ह आहे. तर निगेटिव्ह प्रोब जी आहे ती काय केली आहे इथं तुमची ग्राउंडला कनेक्टेड आहे किंवा कॉमन टर्मिनलला कनेक्टेड आहे आणि पॉझिटिव्ह प्रोब जी आहे ती तुमची रेड प्रोब मीन्स ॲनोड टर्मिनल जे आहे ते काय केलेलं आहे ब्लॅक पॉइंटला किंवा इथं कॉमनला कनेक्टेड आहे. तर त्याच्यानुसार रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिकमध्ये आपण काय करणार आहे तर सेम व्होल्टेज व्हॅरी करणार आहे आणि रिव्हर्सचं करंट काय येत आहे ते आपण काय करणार आहे नोट डाऊन करणार आहे. तर इथे ॲक्च्युअली आपण काय करणार आहे व्होल्टेज जे आहे तर या नॉबने काय करणार आहे व्हॅरी करणार आहे. तर व्हॅरी केल्यानंतर रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिकचं व्होल्टेज आणि दॅट टाइम करंट काय येते ते नोट डाऊन करणार आहे. सेम फक्त रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिकमध्ये करंट जो आहे तो तुमचा काय असणार आहे मायक्रो एम्पियर मध्ये असणार आहे. तर रिव्हर्स व्होल्टेज जे आहे 1 2 3 4 अप टू 20 पर्यंत व्हॅरी करणार. त्याच्यानुसार करंट काय येतोय तो नोट डाऊन करणार आहे. दॅट इज रिव्हर्स बायस व्होल्टेज जे आहे ते नोट डाऊन केलेले आहे. दॅट इज रिव्हर्स फॉरवर्ड अँड रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पीएन जंक्शन डायोड. तर सेम आपण कॅरेक्टरिस्टिक काय करणार आहे झिनर डायोडच्या ज्या आहे त्या स्टडी करणार आहे. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये ग्राफ जो आहे तो मी राईटअप वरती डायरेक्टली प्लॉट करून शेअर केलेला आहे की फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक जे आहे ते आपण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये प्लॉट करतो. दॅट इज देन रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक जे आहे ते आपण काय करणार आहे इथं थर्ड क्वाड्रंट मध्ये प्लॉट करणार आहे. तर फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक मध्ये ग्राफ जो आहे तो तुमचा इथं इन्क्रीजिंग असणार आहे. तर त्याच्यावरून आपण काय करणार आहे कट इन व्होल्टेज जे आहे ते नोट डाऊन करणार आहे. तर कट इन व्होल्टेजची स्टँडर्ड व्हॅल्यू जी आहे 0.7 जी आहे ती व्हॅल्यू आहे. प्रॅक्टिकली रीडिंग जे आहे त्या तुम्हाला शेअर करणार आहे. रीडिंग वरून कट इन व्होल्टेज जी आहे ती व्हॅल्यू जी आहे ती नोट करा. दॅट इज पीएन जंक्शन डायोड जो आहे तो आपण टेस्ट करणार आहे फॉरवर्ड अँड रिव्हर्स मोडमध्ये. सेम आपण झिनर डायोडचं प्रॅक्टिकल स्टडी करणार आहे. तर सेम सेटअप जे आहे इथं जे यूज केलेलं आहे तेच सेम सेटअप असणार आहे. फक्त इथं कंपोनंट जो आहे तो काय असणार आहे झिनर. तर झिनरचा सिम्बॉल जो आहे तो आपण थेअरीमध्ये स्टडी केलेला आहे. त्याच्यानुसार झिनर डायोड फक्त इथं कनेक्ट करणार आहे. त्याच्यानुसार फॉरवर्ड बायसिंग झिनरचं स्टडी करणार आहे आणि रिव्हर्स बायसिंग जे आहे झिनर डायोडचं स्टडी करणार आहे. दॅट इज
तर फर्स्ट जे आहे आपण पीएन जंक्शन डायोड कॅरेक्टरिस्टिक जे आहे फॉरवर्ड बायसिंग मोडमध्ये आणि रिव्हर्स बायसिंग मोडमध्ये स्टडी केल्या, दॅट इज पीएन जंक्शन डायोड. देन नेक्स्ट जे आहे आपण झिनर डायोडच्या कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे त्या स्टडी करणार आहे. एकच मिनिट शेअर करते झिनर डायोडच्या कॅरेक्टरिस्टिक्स. सेम सर्किट आहे, फक्त काय की सिम्बॉल मध्ये तुमचा काय डिफरन्स होणार आहे, तर सर्किट सिम्बॉल मध्ये डिफरन्स आहे. मीन्स ऍक्च्युअली कंपोनंट जो आहे तो तुम्ही काय करणार आहे, कंपोनंट शेअर करताना काय करणार आहे, एकच मिनिट व्हिडिओ जो आहे तो शेअर करते प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकल झिनर डायोड जो आहे, झिनर डायोडचं प्रॅक्टिकल जे आहे ते शेअर केलेलं आहे. तर इथं बघा झिनर डायोडमध्ये काय की सेम फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स अँड रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे ते आपण स्टडी करणार आहे. तर हा जो आहे सिम्बॉल जो आहे झिनर डायोडचा आहे की झिनर डायोड फॉरवर्ड बायसिंग मोडमध्ये अँड रिव्हर्स बायसिंग मोडमध्ये कनेक्ट करणार आहे. तर ज्यावेळी इथं फॉरवर्ड बायसिंग मध्ये तुम्ही कनेक्ट करणार आहे, दॅट टाइम सेटअप जे आहे ते दाखवते, कनेक्शन जे आहे. तर फॉरवर्ड व्होल्टेज ड्रॉप जे आहे ते आपण मेजर करणार आहे, ॲज वेल ॲज करंट जो आहे फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिकचा मेजर करणार आहे. तर फॉरवर्डसाठी कनेक्शन करताना हे जे आहे कॅथोड टर्मिनल आहे, के मीन्स कॅथोड, ए मीन्स ॲनोड टर्मिनल. तर ॲनोड जे आहे पॉझिटिव्ह टर्मिनल असणार आहे आणि कॅथोड जो आहे तो काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. तर इथं ॲनोड टर्मिनल जे आहे दॅट इज कनेक्टेड टू इथं बॅटरी सोर्स आहे, त्याच्या काय केलंय मी रिव्हर्सला कनेक्ट केलेलं आहे. ॲनोड जो आहे तो काय केलेला आहे, निगेटिव्हला कनेक्टेड आहे. आणि परत कॅथोड काय करते मी इथं, सपोज कॅथोड काय करते पॉझिटिव्हला कनेक्ट करते, किंवा इथं या सर्किटच्या व्होल्टेज सोर्सच्या पॉझिटिव्हला कनेक्ट करा किंवा मल्टीमीटरच्या पॉझिटिव्हला तुम्ही कनेक्ट करू शकता. दॅट इज सेम जे आहे. तर इथं मी हा डायोड जो आहे तो काय केलेला आहे, रिव्हर्स बायसिंग मोडमध्ये कनेक्ट केलेला आहे. तर रिव्हर्स बायसिंग मोडमध्ये कनेक्शन करताना इथं पॉझिटिव्ह टू पॉझिटिव्हला कनेक्टेड आहे, निगेटिव्ह जे आहे ते निगेटिव्हला कनेक्टेड आहे. मेन काय आहे, ॲनोड जो आहे तो निगेटिव्हला कनेक्टेड आहे. ज्यावेळी ॲनोड तुम्ही निगेटिव्हला कनेक्ट करताय दॅट टाइम तुमचा डायोड जो आहे तो काय होणार आहे, रिव्हर्स बायसिंग मोडमध्ये ऍक्ट होतोय. की ज्यावेळी कॅथोड तुम्ही निगेटिव्हला कनेक्ट करणार आहे आणि ॲनोड पॉझिटिव्हला कनेक्ट करणार आहे, दॅट टाइम तुमचं सेटअप काय असणार आहे, फॉरवर्ड बायसिंगचं असणार आहे. तर हे पहिल्यांदा मी सेटअप रिव्हर्स बायसिंगचं इंडिकेट करते. तर रिव्हर्स बायसिंग मध्ये तुम्ही व्होल्टेज काय करणार आहे, 0 to 10 व्होल्ट पर्यंत व्हॅरी करणार आहे. तर इथं बघा की व्होल्टेज व्हॅरी केलं की हा पॉइंटर जो आहे तो तुमचा काय होणार आहे, व्हॅरी होणार आहे. दॅट टाइम करंट पण काय होणार आहे, स्लाइटली चेंज होतोय की 0, 1, 2, 3, 4, 5 रेंज मध्ये तुम्ही काय करणार आहे, व्होल्टेज व्हॅरी करणार आहे. तर स्टार्टिंगला करंट काय दाखवतोय तुम्हाला, 0 दाखवतोय, रीडिंग काय दाखवतोय, 0 दाखवतोय. देन नेक्स्ट की सपोज 5 पर्यंत गेलं, 5 नंतर काय झालं, इथं स्लाइटली करंट जो आहे तो चेंज झाला. परत मी जे काही चेंज होतंय ते करंटचं रिडिंग जे आहे ते नोट डाऊन करणार आहे. ऑब्झर्वेशन टेबल शेअर करते रिडिंग घेतलेला. देन सपोज 5 पेक्षा जास्त घेतलं तर इथं फक्त काय करणार आहे, मी व्होल्टेज जे आहे ते वाढवत जाणार आहे. की सपोज 5 वरती सेट केलाय, करंट मिली अँपियर मध्ये किती येतोय ते नोट डाऊन करणार आहे. तर 0 to 4 च्या रेंजमध्ये तुम्हाला करंट किती, 0 मिळत होता. तर इनिशियली करंट 0 मिळत होता. नंतर व्होल्टेज 5 वरती गेल्यानंतर काय झालं की तुमचा ऍक्च्युअली झिनर डायोड जो आहे तो वर्किंग कंडिशन मध्ये आला. दॅट टाइम की तुमचा 5 व्होल्टला करंट रेटिंग जे आहे ते मल्टीमीटर वरती डिस्प्ले होतंय. देन नेक्स्ट आपण व्हॅरी करणार आहे की व्होल्टेज सपोज काय करतोय, व्हॅरी करतोय. तर इथं व्होल्टेज जे आहे
ते प्रत्येक पॉइंटला काय करणार आहे, व्हॅरी करणार आहे आणि जे काय व्होल्टेज येत आहे ते नोट डाऊन करणार आहे. तर रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिकचा ग्राफ जो आहे तो ऍक्च्युअली मॅन्युअलमध्ये किंवा तुम्ही राईटअपमध्ये या टाईपमध्ये ड्रॉ करणार आहे की इनिशियली तुमचं व्होल्टेज ज्यावेळी तुम्ही इन्क्रीज करणार आहे करंट 0 असणार आहे. प्रॅक्टिकली हळूहळू तुमचा करंट काय होणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. त्याच्यानुसार ज्या काही चेंज झालेल्या करंटच्या रिडिंग आहे त्याच्यानुसार आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे आहे थेअरीमध्ये कॅल्क्युलेट केलेलं आहे ॲज वेल ॲज प्रॅक्टिकलमध्ये जे आहे ते ऑब्झर्व केलं की करंट स्टार्टिंगला 0 असणार आहे. देन स्लाइटली करंट व्होल्टेज इन्क्रीज झालं की करंट पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. दॅट इज युअर काय असणार आहे, ब्रेकडाऊन व्होल्टेज. तर ब्रेकडाऊन व्होल्टेजची रिडिंग जी आहे की 5 व्होल्टला तुमचा काय होतोय, झिनर डायोड जो आहे तो ब्रेकडाऊन रिजन मध्ये ऑपरेट होते. दॅट टाइम ज्यावेळी 5 व्होल्ट व्होल्टेज प्रोव्हाइड करताय दॅट टाइम करंटचं जे काय रिडिंग येते ते करंटचं रिडिंग आपण काय करणार आहे, नोट डाऊन करणार आहे. दॅट इज झिनर डायोड इन रिव्हर्स बायसिंग मोड. फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक जे आहे दॅट इज सेम ॲज पीएन जंक्शन डायोड की आपण पीएन जंक्शन डायोडमध्ये की ॲनोड पॉझिटिव्हला कनेक्ट केलेला, कॅथोड निगेटिव्हला कनेक्ट केलेला, त्याच्यानुसार फॉरवर्ड अँड रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक जे आहे त्या टेस्ट केलेल्या. तर याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे की आपण झिनर डायोड जो आहे तो आपण रिव्हर्स मोडमध्ये मोस्ट ऑफ केसेसमध्ये यूज करतो. त्याच्यानुसार रिव्हर्स बायसिंगच्या कॅरेक्टरिस्टिक्स ज्या आहे त्या शेअर केलेल्या आहे. त्याचं ऑब्झर्वेशन टेबल आणि राईटअप जे आहे ते शेअर करते. तर याच्यामध्ये झिनर डायोड आणि पीएन जंक्शन डायोड जो आहे तो कसा टेस्ट करायचा किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ज्या आहे त्या कशा ऑब्झर्व करायच्या. तर इथं मी झिनर डायोडचं पण राईटअप जे आहे क्वेश्चन आन्सर जे दिलेले आहेत ते नका सॉल्व करू, फक्त इथं रिझल्ट पर्यंत पीएन जंक्शन डायोडचं नोट करा. प्रॅक्टिकल स्पेसिफिकेशन जे आहे नोट करा. झिनर डायोडचं सेम राईटअप जे आहे ते मी शेअर करते. तर झिनर डायोडचं एम ॲपॅरेटस थेरॉटिकल बॅकग्राऊंड जे आहे जे थेअरीमध्ये झालेलं आहे तेच सेम इथं प्रॅक्टिकलमध्ये नोट केलेलं आहे. डायग्रॅम जे आहे ते आपण ह्या थेअरीमध्ये स्टडी केलेल्या आहेत, त्याच परत प्रॅक्टिकलमध्ये फॉरवर्ड बायसिंग रिव्हर्स बायसिंग मोडची डायग्रॅम जी आहे ती शेअर केलेली आहे. तर फॉरवर्ड बायसिंगमध्ये ॲनोड जो आहे पॉझिटिव्हला कनेक्टेड आहे, कॅथोड निगेटिव्हला कनेक्टेड आहे. रिव्हर्स बायसिंगमध्ये ॲनोड जो आहे तो बॅटरीच्या निगेटिव्हला कनेक्टेड आहे, कॅथोड जो आहे बॅटरीच्या पॉझिटिव्हला कनेक्टेड आहे. फक्त सिम्बॉलमध्ये डिफरन्स आहे. पीएन जंक्शन डायोड आणि झिनर डायोड फॉरवर्ड रिव्हर्स बायसिंग कॅरेक्टरिस्टिकच्या डायग्राम ज्या आहे त्या सेम आहे, फक्त सर्किट सिम्बॉलमध्ये चेंज आहे. त्याच्यानुसार प्रोसिजर जी आहे ती नोट डाऊन केलेली आहे. ऑब्झर्वेशन टेबल मी शेअर करते, तो तुम्ही फॉरवर्डचा नोट करा ॲज वेल ॲज रिव्हर्सचा ऑब्झर्वेशन टेबल जो आहे तो नोट डाऊन करा. देन हे प्रॅक्टिकल जे आहे फॉरवर्ड अँड रिव्हर्स बायसिंग इथपर्यंत नोट करा. तर राईटअप जे आहे ते मी ग्रुपवरती तुम्हाला शेअर करते. बाकीच्यांनी सगळ्यांनी राईटअप जे आहे ते कम्प्लीट करायचे आणि शेअर करायचे. तुम्ही जेवढ्या लेट शेअर करणार तेवढे तुमचे मार्क्स जे आहे ते कमी कमी होत जाणार. 25 पैकी प्रॅक्टिकल आहे, 25 मार्क्स पैकी. तर जेवढं उशिरा तुम्ही सबमिट करणार तेवढे मार्क्स जे आहे 20च्या आतमध्ये येणार. कारण की बऱ्याच जणांनी सबमिट केलेले आहेत, बाकीच्यांनी पण राहिलेल्यांनी सगळे प्रॅक्टिकलचे राईटअप जे आहे लिहून शेअर करा. स्वतःचं स्वतः लिहिलेलं शेअर करायचंय, परत तेच राईटअप तुम्हाला इथं सबमिट करायचे. त्याच्यामुळे कोणाचं कॉपी पेस्ट किंवा कोणाचं आहे असं स्कॅन केलेलं फॉरवर्ड करू नका. तुमचं स्वतःचं नोट डाऊन करा पेजेस वरती, रोल नंबर नाव लिहा पेज वरती एक्सपेरिमेंट वरती आणि नंतर शेअर करा. अदरवाईज कोणाचं फॉरवर्ड केलं असेल तर लक्षात येईलच. तर इथं प्रॅक्टिकल जे आहे ते डिस्कनेक्ट करते. नेक्स्ट तुमचं लेक्चर काय असेल ते जॉईन करा.